सर. सगळ्यांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो आज आम्ही आणि एक नवीन टॉपिक वरती आमच्या सायन्सचं सिम्युलेशन बघूया मन. सो लेट स्टार्ट. आजचं टॉपिक काय आहे? इट इज ट्रान्सपिरेशन. आम्ही काय आज डिस्कस करूया? आम्ही ट्रान्सपिरेशन वरती डिस्कशन करूया. एक मिनिट. येस. ट्रान्सपिरेशन वरती डिस्कस करू आपण. सो लेट स्टार्ट. मी आता माझं स्क्रीन तुम्हाला माझं स्क्रीन शेअर करते मग तुम्हाला दाखवते. सो येस, सगळ्यांना दिसाले? ऑल राईट. सो फर्स्टली आम्ही ट्रान्सपिरेशन प्रोसेस रिलेटेड टर्म्स बघू आपण आणि त्याचं मीनिंग काय काय आहे मग आम्ही समजून घेऊ आपण. सो लेट स्टार्ट. एव्हरीबडी रेडी? ओके. येस. So the first term, the movement of particles from an area of high concentration to an area of low concentration. So particles movement हुआले आणि particles कुठं move हुआले? From an area of high concentration. कुठं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ने त्याच्यामध्येच त्यांनी एरिया ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये पार्टिकल्स मूव्ह कराले. सो ते प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो? इट इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. त्याला आम्ही काय सांगतो? डिफ्युजन म्हणून सांगतो. ओके. द अमाउंट ऑफ अ सबस्टन्स प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम. सो एक व्हॉल्यूम मध्ये काय दिलेलं असते ना, एक सबस्टन्स रिलेटेड किती आहे मन. लेट्स चेक. त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? इट इज नोन ॲज कॉन्सन्ट्रेशन. त्याला आम्ही काय सांगतो? कॉन्सन्ट्रेशन म्हणून सांगतो. The difference in concentration of a substance across a distance. Concentration मध्ये काय आहे? डिफरन्स आहे. इन अ सबस्टन्स व्हेन देर इज अ कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, ड्यू टू द डिस्टन्स. त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? इट इज कॉल्ड ॲज डिफ्युजन ग्रेडियंट. त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? डिफ्युजन ग्रेडियंट. सो ओव्हर अ डिस्टन्स कॉन्सन्ट्रेशन मध्ये सबस्टन्स मध्ये काय कॉन्सन्ट्रेशन राहते ना ते चेंज होते. So it is known as diffusion gradient. Next, the process by which green plants use sunlight, water and carbon dioxide to create food. So green plants sunlight, water आणि कार्बन डायऑक्साइड ला उपयोग करून फूड प्रिपेअर कराले. सो ते प्रोसेसला आम्ही काय म्हणून सांगतो? इट इज नोन ॲज फोटोसिंथेसिस. सो फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये काय होते? काय होते सांगा? ग्रीन प्लांट्स काय करते ती? त्यांचं फूड प्रिपेअर करून घेते ती युझिंग सनलाइट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड. येस. A piece of equipment used to measure the rate of water uptake by a plant. सो आम्ही एक इक्विपमेंट यूज करतो. कशाला म्हटलं तर प्लांट मध्ये ते पाणीचं रेट मेजर करायला आम्ही एक इक्विपमेंट यूज करतो. सो ते इक्विपमेंटला आम्ही काय म्हणून सांगतो? पोटोमीटर. आम्ही काय म्हणून सांगतो? पोटोमीटर म्हणून सांगतो. Tiny pores on the surface of leaves that allow for gas exchange. So ते लीफ काय राहते नी? पत्ता काय राहते? पत्तावरती सरफेस, पत्ताची काय सरफेस राहते ना त्याच्यावरती टायनी पोर्स राहते. म्हटलं तर धाकटी धाकटी पोर्स राहते. आम्हाला ते दिसते नाही, बट वेन यू कीप इट ऑन द मायक्रोस्कोप वी कॅन सी इट. ओके. सो ते आम्ही काय म्हणून सांगतो त्याला? दॅट हेल्प्स फॉर गॅस एक्सचेंज. गॅस एक्सचेंजला ते टायनी पोर्स हेल्प करते. सो ते पोर्सला आम्ही काय म्हणून सांगतो? स्टोमॅटो. इट इज कॉल्ड ॲज स्टोमॅटा. The process where plants lose water vapor from their leaves. So पत्त्यामध्ये काय पाणी राहते ने ते वॉटर वेपर होऊन प्लांट्स मध्ये बाहेर जाते ते. ओके. सो ते प्रोसेसला आम्ही काय सांगतो? इट इज नोन ॲज ट्रान्सपिरेशन. आम्ही काय सांगतो त्याला? ट्रान्सपिरेशन. सो ट्रान्सपिरेशन मध्ये होते काय? ट्रान्सपिरेशन मध्ये प्लांट्स लूज द वॉटर वेपर फ्रॉम देअर leaves. Okay.
द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर. हवामध्ये किती अमाऊंट वॉटर वेपर प्रेझेंट आहे त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? ह्युमिडिटी. ह्युमिडिटी, यू माइट हॅव हर्ड दिस वर्ड. लय जण बोलते आज ह्युमिडिटी लय आहे. ह्युमिडिटी लय म्हटलं तर वॉटर वेपरचे कंटेंट जास्त आहे. सो इट डिपेंड्स अपॉन दी वॉटर वेपर कंटेंट इन द एअर. हवामध्ये किती वॉटर वेपर कंटेंट आहे ते काय डिसाइड करते? क्लायमेटचं ह्युमिडिटी डिसाइड करते. ओके. Cells are specialized cells that surround the stomata and control their opening and closing. So ते स्टोमॅटा काय राहते ने सरफेस लीफची पत्त्याची सरफेस वरती काय स्टोमॅटा आहे, टायनी पोर्स आहे. त्याच्या सराउंडिंग एक स्पेशलाइज्ड सेल्स राहते. ते काय कंट्रोल करते? ते स्टोमॅटाची ओपनिंग आणि क्लोजिंग कंट्रोल करते. सो ते सेल्सला आम्ही काय म्हण सांगतो? गार्ड सेल्स म्हण सांगतो. काय सांगतो? गार्ड सेल्स म्हण. Next, how fast the air is moving around the plant. So, around the plant, how fast the air is moving. हवाचं काय गती है, केवढा फास्ट ते मूव व्हायले. It is known as air speed. It is called as air speed. The amount of light energy that falls on the surface. So, surface वरती किती light energy याले मन आम्ही त्याला काय सांगतो? इट इज नोन ॲज लाईट इंटेन्सिटी. त्याला आम्ही काय म्हण सांगतो? लाईट इंटेन्सिटी म्हण सांग. द प्रोसेस वेअर अ लिक्विड चेंजेस इन टू अ गॅस और वेपर. सो एक प्रोसेस मध्ये लिक्विड काय होते ने गॅस और वेपर मध्ये चेंज होते त्याला आम्ही काय म्हण सांगतो? इव्हॅपोरेशन. इट इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेशन. ओके. सो ऑल दीज टर्म्स आर व्हेरी हेल्पफुल. ओके. It will help you to understand the transpiration process. Okay. आता आम्ही ट्रान्सपिरेशन प्रोसेस कसं होतंय मन बघूया मन. ओके. सो विच इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट स्टेप कोणचं आहे? इथं वरती काय दिलेत तुम्हाला? ऑप्शन्स दिलेत. ओके. सो first is water enters the xylem vessel, water is in the soil, water is pulled up to the leaves, water enters the air, water moves by osmosis between root cells, water passes into the root hair of a root hair cell, water leaves the stomata by evaporation. So, 7 options इथे दिले ती. So, according to the correct order, transpiration process चा काय order है आम्ही इकडे arrange करू आपण. ओके. सो फर्स्ट स्टेप काय राहते? वॉटर इज इन द सॉइल. सो पाणी कुठं राहते? मातीमध्ये राहते. येस और नो? तुम्ही काय घालता? पाणी प्लांटला आहे तुमचं पॉट मध्ये तुम्ही प्लांट घालून ठेवला. सो त्याच्यावरती तुम्ही दररोज पण पाणी घालता प्लांट्सला, होय की नाही? सो केव्हा तुम्ही पाणी घालता ते कुठं जाते पाणी? मातीमध्ये जाते. ओके. इट गोज इन टू द सॉइल. नेक्स्ट व्हॉट हॅपन्स? वॉटर पासेस इनटू द रूट हेअर ऑफ अ रूट हेअर सेल. सो हे कुठं जाते? ते मातीमध्ये काय पाणी आहे ना ते रूट्सला जाते. ओके. रूट हेअर सेल काय राहते ना रूटची हेअर सेल्स होते. सो रूट हेअर सेल्स काय राहते? दॅट हेल्प्स टू एंटर द वॉटर इन टू द रूट हेअर. सो ते रूट्सला जाऊन पोहोचते. ओके. फ्रॉम सॉइल टू द रूट हेअर. नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन्स? Then water moves by osmosis between root cells. वॉटर काय होते? पाणी नंतर काय होते? ते रूट सेल्स मध्ये जाऊन बसते युजिंग ऑस्मोसिस. ऑस्मोसिस काय करते? ते पाणीला मूव्ह करते रूट सेल्स मध्ये बसायला. ऑस्मोसिस काय करते? ते पाणीला मूव्ह करून तिथे रूट सेल्स मध्ये बसायला ते हेल्प करते. ओके. नेक्स्ट फोर्थ स्टेप व्हॉट हॅपन्स? वॉटर एंटर्स झायलम वेसल. तो पाणी कुठे एंटर व्हायले? झायलम वेसल मध्ये एंटर व्हायले. झायलम वेसल म्हटलं तर काय? एनीबडी? झायलम वेसल म्हटलं तर काय? सो झायलम वेसल्स काय करते? एनीबडी कॅन टेल मी? झायलम वेसल्स ऍक्च्युली हे प्लांट्स मध्ये राहते. कसं राहते म्हटलं तर लॉंग डेड ट्यूब्स राहते. हे मोठी मोठी लांब काय राहते? डेड ट्यूब्स राहते प्लांट्स मध्ये. ओके. दे फॉर्म लाईक अ स्टॅक. एकावरती असं बसलेलं राहते. ते कशाला हेल्प करते म्हटलं तर ट्रान्सपोर्टेशनला हेल्प करते. ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर, ट्रान्सपोर्टेशन ऑफ मिनरल्स फ्रॉम रूट्स टू लीव्स. सो इट ऍक्ट्स ॲज अ पाथवे.
सो झायलम काय करते, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर आणि मिनरल्सला हेल्प करते. सो फ्रॉम रूटला स्टार्ट करून लिव्स वरती पोहोचवायला वॉटर आणि मिनरल्सला झायलम हेल्प करते. सो फोर्थ स्टेप मध्ये काय होते, वॉटर कुठे एंटर व्हायले, झायलम वेसल मध्ये एंटर व्हायले. ओके, नेक्स्ट फिफ्थ स्टेप मध्ये काय होते, वॉटर इज पुल्ड अप टू द लीव्स. ऑब्विसली झायलम काय करते, रूट्स मध्ये और झायलम वेसल मध्ये काय राहते, पाणी राहते. सो ते काय करते, ते ट्रान्सपोर्ट करते लिव्स मध्ये, वॉटरला काय करते, ते पोहोचवायला तिथे ट्रान्सफर करते. ओके, सो सिक्स्थ स्टेप मध्ये काय होते, वॉटर लिव्स द स्टोमॅटा बाय इव्हॅपोरेशन. सो इथं काय व्हायले, स्टोमॅटा म्हटलं तर लिव्सचं सरफेस, पत्ते काय राहते, पत्तेची सरफेस वरती टायनी पोर्स राहते, त्याला आम्ही स्टोमॅटा म्हणून सांगतो. सो स्टोमॅटा मध्ये काय होते, पाणी बाहेर जाऊन सोडते, इव्हॅपोरेशन होऊन काय होते, पाणी बाहेर जाऊन सोडते. अँड फायनली पाणी कुठे एंटर होते, हवामध्ये एंटर होऊन सोडते. कुठे होते, हवामध्ये एंटर होऊन सोडते. सो लेट्स चेक, आमची आन्सर्स चेक करूया करेक्ट आहे काय. ऑल राईट, सो सगळ्यांना माहित झालं ट्रान्सपिरेशन प्रोसेस ऍक्च्युली कसं स्टेप बाय स्टेप राहते मग. ओके, आता आम्ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इकडे बघू आपण. ओके, सो वी हॅव टू फिल द पॅसेज. आम्ही इकडे आमचं पॅसेज काय दिले तिकडे फिल करू आपण. सो फर्स्ट वन, डॅश इज द डॅश ऑफ वॉटर. सो ट्रान्सपिरेशन काय आहे, इव्हॅपोरेशन आहे पाणीचं. इव्हॅपोरेशनचं मीनिंग आम्ही बघितलो. एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज द मीनिंग ऑफ इव्हॅपोरेशन? एनीबडी कॅन टेल मी? कुणाला तर आम्ही ऑलरेडी इव्हॅपोरेशनचं मीनिंग बघितलो, येस ऑर नो? सो इव्हॅपोरेशन मध्ये काय होते, पाणी काय राहते, ते वेपर मध्ये टर्न होते, कट होऊन इट गोज इन टू द एअर, त्याला आम्ही आणि ट्रान्सपिरेशन म्हणून सांगतो. ऑब्विसली तो काय होतं, इव्हॅपोरेशन मध्ये ते काय पाणी राहते, ते वेपरला कन्वर्ट होते. येस, कन्वर्ट होते. सो त्याला आम्ही इव्हॅपोरेशन म्हणून सांगतो. सो ट्रान्सपिरेशन is the evaporation of water from the surface of the spongy mesophyll cells, followed by diffusion through the air spaces and out of the stomata. So ट्रान्सपिरेशनचं मीनिंग काय आहे, ट्रान्सपिरेशन म्हटलं तर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर होते, पाणी कशामध्ये कन्वर्ट होते, वेपर मध्ये कन्वर्ट होऊन ते थ्रू डिफ्युजन प्रोसेस स्टोमॅटा पासून ते बाहेर जाऊन सोडते. ओके, सो इट हॅपन्स फ्रॉम द सरफेस. स्पॉन्जी मेसोफियल सेल्स काय राहते, त्याच्या सरफेस वरती हे होऊन स्टोमॅटा मध्ये जाऊन ते काय होऊन सोडते, बाहेर जाऊन सोडते, प्लांट ना बाहेर जाते ते. ओके, the higher the leaf surface area, the more stomata it has, and therefore transpiration happens at a higher rate. So surface area, leaf surface area जास्त है, म्हटलं तर स्टोमॅटा पण जास्त आहे. स्टोमॅटा म्हटलं तर टायनी पोर्स पण जास्त आहे. सो ऑब्विसली ट्रान्सपिरेशनचा प्रोसेस पण फास्ट होऊन सोडते. ओके, लाईट टाइम नाही घेते, and it happens at a higher rate. Some environmental factors can also influence the rate of transpiration. If temperature, wind, speed or light are increased, this can increase the rate of transpiration. So आमचं काय एन्व्हायरमेंट आहे नाही, एन्व्हायरमेंट मध्ये काय फॅक्टर्स राहते ते पण ट्रान्सपिरेशन प्रोसेसला लई अफेक्ट करते. फॉर एक्झाम्पल आमचं टेम्परेचर, हवाचं स्पीड या फिर लाईट जास्त आहे म्हटलं तर ट्रान्सपिरेशन प्रोसेस पण लई फास्ट होते. ओके, ते पण जास्त होते आणि फास्ट होते. वॉटर इव्हॅपोरेट्स फास्टर ॲट हायर टेम्परेचर. सो टेम्परेचर जास्त होलं तर पाणीचं इव्हॅपोरेशन पण फास्ट होते. विंड मूव्स वॉटर मॉलिक्युल्स अवे फ्रॉम द सरफेस ऑफ द लीफ अँड सो इन्क्रीजेस द डिफ्युजन ग्रेडियंट. डिफ्युजन ग्रेडियंटचं मीनिंग तुम्ही बघितलं काय नाही?
डिफ्युजन ग्रेडियंटचं मिनिंग आम्ही बघितलो, होय काय नाही? येस. लाईट मेक्स द स्टोमॅटा ओपन so that transpiration rate increases. 1 minute. If humidity is increased, this reduces the diffusion gradient between the inside and outside of the leaf, so that rate of transpiration decreases. Rate of transpiration decreases. 1 minute. I'll just keep it here. Okay. So लाइट मेक्स द स्टोमॅटा ओपन सो दॅट ट्रान्सपिरेशन रेट इन्क्रीजेस. लाईट काय राहते, राईट म्हटलं तर इथं सनलाइट, वी आर टॉकिंग अबाउट सनलाइट. सो सनलाइट काय करते, स्टोमॅटा काय राहते, टायनी पोर्स काय राहते ते सरफेस वरती, ते ट्रान्सपिरेशनचं रेट म्हटलं तर स्पीड ऑफ ट्रान्सपिरेशन जास्त करते. ओके. सो ह्युमिडिटी जास्त होलं तर काय होते, डिफ्युजन ग्रेडियंट कम होऊन सोडते. बिटवीन कशामध्ये डिफ्युजन ग्रेडियंट कम होते, पत्ते काय राहते, पत्तेचा इनसाइड अँड आउटसाइड म्हटलं तर प्रत्येक मध्ये आत आणि ते बाहेरचं काय स्पेस आहे त्याच्यामध्ये काय होऊन सोडते, डिफ्युजन ग्रेडियंट कम होऊन रेट ऑफ ट्रान्सपिरेशन डिक्रीज होते, कम होते. सो ह्युमिडिटी इन्क्रीजेस देन ट्रान्सपिरेशन डिक्रीजेस. ओके. येस. इज इट क्लिअर सगळ्यांना? हे पॅराग्राफ तुम्हाला समजलं? सो ट्रान्सपिरेशन काय आहे, इकडे तुम्ही एन्व्हिरॉन्मेंटल फॅक्टर्स कोणची कोणची अफेक्ट करते ट्रान्सपिरेशन प्रोसेसला ते पण आम्ही बघितलो. आणि ह्युमिडिटी जास्त होलं तर ट्रान्सपिरेशनचा प्रोसेस काय होते, रेट त्याचा स्पीड काय होते, कम होते, ते पण आम्ही इकडे बघितलं. ओके. येस. सो आता आम्ही आमचं सिम्युलेशन कडे जाऊ मग. ऑल राईट. येस. 1 minute. सो इकडे बघा, एव्हरीबडी कॅन सी दिस. सो दिस इज द लीफ. हे काय आहे, नॉर्मल पत्ते है. यस. यस और नो? सो इकडे तुम्ही पार्ट्स बघा, कोणची कोणची पार्ट्स आहे इथं बघा. लीफ मध्ये काय काय पार्ट्स आहे, लीफचं टिप आहे, ब्लेड, वेन, मिडरिब, लीफ लमिना, पेटियोल, आणि इकडे स्टिपुलस, आणि स्टेम है, नोड है. ओके. सो इथं काय व्हायलंय, युजली काय राहते, ग्रीनचं कलर काय, सॉरी, लीफचं कलर काय राहते, युजली दे आर ग्रीन इन कलर. येस. युजली व्हॉट हॅपन्स, टिपिकली द लीव्स आर ग्रीन आणि त्यांचा कलर काय राहते, हरा राहते, होय काय नाही? येस. सो लीव्स पत्ते काय राहते, ट्रान्सपिरेशन प्रोसेस मध्ये लई इम्पॉर्टंट रोल प्ले करते. विदाउट लीफ आम्ही ट्रान्सपिरेशन प्रोसेस करायला त्यात संभवच नाही. प्लांट मध्ये एक्सेस वॉटर तसंच जाऊन बसून सोडते, ते काढायला आम्हाला होतच नाही. ओके. सो लीफचं बेस. ओके. कॅन यू सी ऑल द पार्ट्स हियर? लीफचं बेस, ऍक्सिल, मिडरिब, आणि वेन, टिप, लमिना, दिस ऑल आर, हे सगळं काय आहे, लीफची एलिमेंट्स आहे, ते पार्ट्स आहे. ओके. सो हे काय आहे, इकडं पेटियोल तुम्ही काय बघाला ना, दिस वन. सो पेटियोल काय करते, हे एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर आहे, ते काय करते, स्टेमला अटॅच करते. लीफ आणि स्टेमला अटॅच करायला पार्ट कोणचं आहे, पेटियोल. प्लांट लीफ आणि स्टेमला एक दुसऱ्याला काय करते, ते अटॅच करते. ओके. सो लमिना तुम्ही काय बघायला, आहे लीफ लमिना तुम्ही काय बघायला ना, दिस इज ऍक्च्युअली व्हॉट. आणि इकडे तुम्ही काय ब्लेड बघायला, हे काय आहे, आम्ही लीफचं सरफेस म्हणून सांगते. हे काय आहे, लीफ, ते पत्त्याची काय वरचा भाग आहे ना, वरचं काय राहते त्याला आम्ही लीफ लमिना म्हणून सांगतो. ओके. नेक्स्ट. सो कॅन यू सी हिअर समथिंग, दीज ऑल लाईन्स लाईक दिस. हे तुम्ही लाईन्स बघायला, हे आम्ही काय सांगतो, ह्याला आम्ही वेन म्हणून सांगतो. आणि हे मधीचा काय भाग आहे त्याला आम्ही मिडरिब म्हणून सांगतो. ओके. वेन आणि मिडरिब. हे साईडला काय आलेत लाईन्स त्याला आम्ही वेन म्हणून सांगतो. आणि स्ट्रेट काय आले ना, ह्याला आम्ही मिडरिब म्हणून सांगतो. काय सांगतो, मिडरिब म्हणून सांगतो. सो मिडरिब आणि वेन लई इम्पॉर्टंट आहे. वाय दे आर इम्पॉर्टंट, ते कशाला इम्पॉर्टंट आहे सांगा मला. मिडरिब युजली लीफच्या सेंटर मध्ये राहते, आणि बाजू काय राहते, त्याचं बाजूला लाईन्स काय आहे त्याला आम्ही
वेन्स मन सांगतो. सो दे हेल्प फॉर transportation of air, nutrients to different parts of here. सो हे काय मिडरिब आणि वेन आहे ना ते कशाला हेल्प करते ती बिटवीन द डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट वॉटर अँड न्यूट्रिएंट्स आर मूव्ड बाय मिडरिब अँड वेन. सो ते काय करते ती पाणी आणि न्यूट्रिएंट्स मुवमेंट हुवाला हेल्प करते. ओके. आणि हे आम्ही काय सांगतो टिप पण सांगतो. पत्त्याची काय आहे हे टिप आहे. टिप युजली काय राहते पॉइंटेड राहते. इज इट क्लिअर नाव. सो ट्रान्सपिरेशन इथं बघा कसं होते मन 1 मिनिट. सो पाणी बघा इथं रूट्स किती पाहिजे तेवढी अब्झॉर्ब करून घेतात. किती पाहिजे तेवढी अब्झॉर्ब करून घेतात. युजली काय होते ओनली 1% ऑफ वॉटर इज युज्ड. नुसतं पाणी किती यूज करतात ती रूट्स 1% यूज करतात. ते पण फोटोसिंथेसिस प्रोसेसला नुसतं 1% पाणी यूज होते आणि बाकीचं सगळं पाणी काय होऊन सोडते ट्रान्सपिरेशन प्रोसेस मध्ये वॉटर वेपर होऊन बाहेर जाऊन सोडते. ओके. बाहेर जाऊन सोडते. अँड मेनली कोण हेल्प करते ह्याला ह्याला स्टोमॅटा हेल्प करते. ओके. सरफेस ऑफ लीव्स ते तुम्हाला मी लीफ लमिना काय दाखवले त्याच्यावरती स्टोमॅटा टायनी पोस्ट राहतात. ते हेल्प करते ती ते ट्रान्सपिरेशन प्रोसेस मध्ये. ओके. बिकॉज दे सेंड द they release water vapor into the air. Okay. So can you see here पाणी काय होते इथं रूट्स मध्ये किती पाहिजे तेवढं ऑब्झर्व होऊन नंतर इथं जाते. ओके. स्टेमला जाऊन इकडं पत्त्याला जाऊन इव्हॅपोरेशन होऊन बाहेर जाऊन सोडते. काय दॅट यू कॅन सी. येस. सो इकडं बघा लीफ पत्त्यामध्ये दोन तराचे राहते. इट इज रेटिक्युलेट वेनेशन अँड पॅरलल वेनेशन म्हणून सांगतो आम्ही वेनेशन ऑफ अ लीफ. ओके. सो रेटिक्युलेट वेनेशन म्हटलं तर काय इथं तुम्ही बघितलं तर एक नेट लाईक पॅटर्न राहते. म्हटलं तर जाली जाली तुम्ही बघितलं जालीचं पॅटर्न कसं राहते एकाकडनं जॉईंट राहते सगळी आहे का नाही. सो ते वेन्स काय राहते असं राहते जाळी सारखं राहते. त्याला आम्ही रेटिक्युलेट वेनेशन म्हणून सांगतो. आणि आणि एक येते पॅरलल वेनेशन. पॅरलल वेनेशन तुम्ही बघितलं तर इकडं वेन्स बघा केवढी सीधा आहे टेडीमेडी नाही आहे. इकडं कसं टेडामेडा आहे इकडं टेडामेडा बिलकुल नाहीये पॅरलल आहे. येस. कॅन यू सी पॅरलल एकाला एकाला ते जॉईंट आहे पॅरलल राहतात. येस. त्याला आम्ही पॅरलल वेनेशन म्हणून सांगतो. रेटिक्युलेट वेनेशन कुठं तुम्ही बघता मँगो लीव्स मँगो ट्रीज काय राहतात त्याच्या पत्तेमध्ये आणि ऍपल ट्री मध्ये बघता. आणि पॅरलल वेनेशन कुठं बघता बनाना लिव्स मध्ये बनानाची काय लिव्स राहते ना त्याच्यामध्ये तुम्ही काय बघता पॅरलल वेनेशन. ओके. येस. 1 मिनिट सॉरी. येस. सो आता आम्ही आमचं सिम्युलेशन कडे जाऊ. आम्हाला एव्हरीबडी रेडी. सो इथं बघा इथं काय आहे आमचं प्लांट आहे. येस. हिबिस्कसचा काय आहे आमच्याकडे एक प्लांट आहे. ओके. सो एक रूट वरती मी काय केलं ह्याला सॉरी नॉट रूट सॉरी एक साईडचं काय पत्ते आहेत त्याच्यावरती मी टच केलो. सो पत्ते इकडं खाली ते काय होऊन सोडले इथं खाली पडलेत. आता नेक्स्ट स्टेप बघू आपण. सो एक एक एकाकडं आम्ही काय घेऊ ह्याला आम्ही हे काय तुम्ही हे स्टेम काय बघाला ना त्याला आम्ही टाय करू. ओके. आम्ही एक पॉलिथिन बॅग घेऊन त्याला टाय करून सोडवा. ओके. आणि एकाकडं आम्ही लीफचं काय इथं आहे इकडं लीव्स आहे आणि इकडं लीव्स नाहीये. ओके. लीफचं काय स्टेम आहे ना त्याला पण आम्ही एक पॉलिथिनला बॅग घेऊन बांधून सोडवा. ओके. नेक्स्ट आम्ही नुसतं पॉलिथिन बॅगला काय करू बांधून 3 घंटा इकडं वेट करू आपण. कॅन यू सी 3 hours आम्ही वेट केलो. सो वेट केल्यानंतर तुम्ही काय इथं बघता इथं बघा काय हुआले. कॅन यू टेल मी व्हॉट हॅपन्स हिअर. सो इकडं तुम्ही बघितलं तर इकडे वॉटर ड्रॉपलेट्स आहे पाणीची धाकटी धाकटी काय आहे ड्रॉप्स आले ते पॉलिथिन बॅग आतनं तुम्ही बघितलं तर पाणीची धाकटी धाकटी ड्रॉपलेट्स आलेत. येस ऑर नो. येस. सो इकडं तुम्ही बघितलं तर कोणते बी वॉटर ड्रॉपलेट्स नाही
पाणीचे ड्रॉपलेट्स आहेच नाही इथं. कशाला म्हटलं तर ह्याच्यामध्ये काय सबस्टन्सच नाही, खाली पॉलिथिन बॅगला आम्ही बांधून ठेवलो. येस, सो इकडे काय बी आत सबस्टन्स नाही. सो दॅट्स वाय हिअर देर इज नो एनी काइंड ऑफ एनी वॉटर ड्रॉपलेट्स लेफ्ट. ओके, बट इथं तुम्ही बघितलं तर इथं काय व्हायलंय, इथं पण काय आलंय, पाणीची ड्रॉपलेट्स धाकटी धाकटी आहे, कम आहे, लई जास्त नाहीये. बट इथं बघा, इथं तुम्ही काय बघता, इथं हे स्टेमला सगळी लीव्स आहे, सगळी लीव्स आहे, आणि वॉटर ड्रॉपलेट्सची काउंट पण लई जास्त आहे. हे काय सांगते तुम्हाला? सो लीव्स रिलीज वॉटर वेपर ड्युरिंग ट्रान्सपिरेशन. सो ट्रान्सपिरेशन प्रोसेस होऊन काय होले, पत्त्यामध्येची वॉटर वेपर, पाणी कसं बाहेर आले, वॉटर वेपर फॉर्म मध्ये थ्रू स्टोमॅटा ते बाहेर आले. सो तुम्ही कम्पेअर करा, नुसतं पॉलिथिन बॅग आणि नुसतं स्टेम राहिलंच पॉलिथिन बॅग, आणि पत्ते पत्ते पण आहे, ते स्टेम वरती काय आहे, पत्ते पण आहे. त्याला आम्ही पॉलिथिन बॅग बांधलं तर ऑब्विसली जास्त वॉटर ड्रॉपलेट्स कुठं आले, ती हे पार्ट मध्ये आले, कुठं जास्त पत्ते आहे ना तिथं आले. ओके, सो हे आम्हाला काय सांगते, पाणी काय होते, ट्रान्सपिरेशन प्रोसेस होते, म्हटलं तर पाणी काय होते, पत्त्याचे बाहेर येते इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर, वॉटर वेपर फॉर्म मध्ये ते बाहेर येते. अँड हे प्रोसेसला आम्ही काय म्हण सांगतो, ट्रान्सपिरेशन प्रोसेस म्हण सांग. ओके, इज इट क्लिअर? डिड यू अंडरस्टँड? येस. सो ह्याच्यावरती आम्ही उद्या नेक्स्ट क्लास मध्ये काय करू, थोडी क्वेश्चन्स पण बघूया म्हण. ऑलराईट, थोडी क्वेश्चन्स पण बघूया म्हण. आणि आजचा क्लास आम्ही संपवायचं पहिलं, आजचं थॉट ऑफ द डे बघून संपून सोडू आपण. ओके, एव्हरीबडी रेडी? सो व्हॉट इट इज, बी द चेंज दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड. सो आमचं काय प्रपंच आहे, आमचं काय वर्ल्ड आहे ना, वर्ल्ड मध्ये आम्ही सांगतो हे बरोबर नाही, हे माझं असं नाही, आम्ही क्लीन ठेवावं, आमचं एन्व्हायरमेंट पोल्युशन कम करावं, हे असं सगळं आम्ही काय करतो, आम्ही सांगतो नुसतं. बट आम्ही एक्सपेक्ट करालो ते वर्ड मध्ये चेंजेस व्हावं म्हटलं तर पहिलं आम्ही सगळं ते काय काम आहे ना विच इज नॉट गुड, वी हॅव टू स्टॉप इट. आम्ही काय चेंजेस वर्ल्ड मध्ये बघायला आम्ही विश करायला नो, फर्स्ट आमच्या मध्ये ते सगळी चेंजेस आम्ही करून घ्याव. ओके, तेव्हा ते सगळी चेंजेस दुसऱ्यांमध्ये करायला ते होते. ओके, सो फर्स्ट वी हॅव टू चेंज so that we can make a change in the world. If we are not correct, then we cannot question others. All right? Yes. So आजचा क्लास आम्ही इथंच संपवा मन. नेक्स्ट क्लास मध्ये आणि भेटूया. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती. कार्तिक सर, थँक यू सो मच.